ही जी घटना आहे, खरं तर आम्ही सगळे आमचे सावंत साहेब आणि आम्ही सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी इमिजिएट पहिल्या दिवशी गेलो, दुसऱ्या दिवशी गेलो. रेणके आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या त्यांची कन्या पण त्या ठिकाणी आल्या होत्या, त्या देखील होत्या. आम्ही विचार केला की याचं राजकारण नको व्हायला, कार्यवाही झाली पाहिजे. कारण निष्पाप ती जी भगिनी होती त्या दिवशी बाल संगोपन दिन होता. बाल संगोपन दिन होता आणि बिचारीचे तिघं बालक गेले हो. आणि तिथे देखील त्या संदर्भात आता ते म्हणजे आज आपण जर बघितलं तर फक्त श्रीमंतांची मुलं म्हणून तुम्ही त्यांना किती रक्षण करायचं, किती संरक्षण द्यायचं. अक्षरशः पोलीस स्टेशन मधून त्यांना मुंबईला पाठवण्यात आलं. जळगाव सारखं शहर सोडून दिलं. पारोळा आणि एरंडोलला त्यांचे सॅम्पल घेतले. तुम्ही बॉम्बे हॉस्पिटल, रिलायन्स हॉस्पिटलला त्यांना हलवलं. मान्य आहे, प्रत्येकाचा जीव आहे, प्रत्येकाला मुलं आहेत, ते झाले. पण तुम्ही अशा पद्धतीने ते चिरडून टाकत असतील अशा आरोपीला, आणि त्याचं जर तुम्ही संरक्षण करत असाल तर हे खपून घेतलं. आणि उगाच पुण्याचं मॅटर झालं आणि मग यांनी आयोग बदलला. पहिल्या आयोनीला 100% पहिले जे आयोग होते त्याचं नाव काय होतं, आव्हाड. यांनी तर अक्षरशः या सगळ्या गावकऱ्यांना आणि कुटुंबियांना तर धुडकावून लावलं होतं. 12 वाजता रात्री जेव्हा गेले तर त्यांनी त्याच्या कॅबिनमध्ये बसून ठेवलं होतं आरोपींना. त्यांनी तर 8 दिवस उमजूच दिलं नाही. ते सॅम्पल आले का माहित नाही, रिपोर्ट आले का माहित नाही. आरोपींना काय नाही, एमएलसी एरंडोल आणि पारोळा आल्या, त्यांना डायरेक्ट मुंबईला पाठवलं. आम्ही तपास केला. आता आमचे सावंत साहेबच तिथे युनियन लीडर आहे बॉम्बे हॉस्पिटलला. गंभीर तशा पद्धतीने नव्हतं जबरदस्ती सांगितलं गेलं. आणि दुर्दैवाने आरोपींना त्यांनी बेलसाठी ऍप्लिकेशन पण केलं परस्पर, आधीच बेल घेऊन घेऊ अँटिसिपेटेड, आणि ते नॉट प्रेस केलं. नंतर त्यांच्या लक्षात आलं की बाब गंभीर आहे, अशा पद्धतीने चालणार नाही. म्हणजे आज मला याची खंत वाटते की जळगाव जिल्ह्याच्या पासून 5-7 किलोमीटर असलेलं हायवे लगतचं गाव, पूर्ण गाव मतदान करत नाही. लोकशाहीतला सगळ्यात मोठा उत्सव एका बाजूला सुरू आहे. प्रशासन किंवा मंत्री यांना वेळ नाही जो पाहिला मतदान सारखा हक्क ते गाव बजावत नसेल तर गंभीर बाब आहे. आयोगाकडे आम्ही तक्रार केली की आयोगाने या बाबतीवर लक्ष घालावं. नंबर 1. नंबर 2, जे कोणी मागे त्या ठिकाणी लोकेशन ट्रेस करू आम्ही, या टावर लोकेशन कोण आलं पोलीस स्टेशनला. अहो गेले मंत्री भेटायला तर तुम्ही तुमचं अंतर्मन सांगेल तुम्हाला किती आरोपींना भेटले आणि किती ते कुटुंबियांना भेटले. म्हणजे कुटुंबियांचं सांत्वन करायला नव्हतं गेलो मी, त्या चिरडणाऱ्यांच्या बाजूने तुम्ही तिथे गेले होते. हे सगळं जिल्हा माहिती आहे सगळ्यांना. पण या सगळ्या बाबीमध्ये ही बाब अत्यंत गंभीर आहे. जर रामदेववाडीच्या प्रकरणात जर तुम्ही राजकीय हस्तक्षेप करून त्या ठिकाणी त्यांचा जबाब घेतला गेला पाहिजे जज समोर, त्याच्यावर दबाव आणता कामा नये. त्याच्यामध्ये आता पोलीस प्रशासन आता लागलेलं आहे कामाला, पण त्यांना दबाव आणू नका. आमची विनंती वजा सूचना आहे तुम्हाला, तुम्ही त्याच्यावर आता हस्तक्षेप करू नका. जे कायदेशीर आणि जे कोणी जबाबदार आहेत त्यांच्यावर जी काही उचित कार्यवाही आहे ती होईल. कारण की त्या ठिकाणी 1 नाही 2 गाड्या होत्या. गांजा सापडला असं FIR मध्ये म्हटलेलं आहे. मग ते गांजा सेवन केला होता का, आता तर भानावर असताना काही उडवलं नाही त्यांनी, याचा अर्थ नशेत होते. मग नशा कोणता केलेला होता, दारूचा होता का गांजाचा होता का चरस काय असतं कसला होता, तपास केला का नाही. दुसरी गोष्ट, 1 नाही 2 गाड्या होत्या, रेस लावली होती सांगतात. नक्की सोबतचे कोणते लोक होते, कुठून गांजा भेटला, कोण गांजा त्यांना देतोय, का गांजाची ट्रेनिंग केली जाते का पेडलर आहेत, नक्की काय आहे सत्य याच्यातलं. आणि हे सगळं समोर आलं पाहिजे. या बाबतीमध्ये खोलात जाऊन मूळ शोधलं पाहिजे आणि पुढच्या काळामध्ये यासारख्या घटना घडायच्या नसतील तर आपण वेळीच या प्रवृत्तीला रोखलं पाहिजे. मोठ्या भाषेमध्ये सांगितलं जातं की आमचा जो रेट आहे त्याला आपण म्हणतो की शिक्षा करण्याचा तो रेट आमचा जास्त आहे. पण जर अशा पद्धतीने आरोपींना वाचवलं जात असेल तर मला वाटतं ते शक्य नाही. आणि म्हणून रामदेववाडीच्या प्रकरणात माझी सगळ्या मंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही राजकारण करू नका. राजकारण करा, पण इथे तुम्ही दबाव आणू नका. आणि त्या भटक्या विमुक्त बंजारा गोर समाजाला, तो गोर गरीबाच्या आधी गोर येतो समाज, त्याच्या भावनेशी खेळू नका तुम्ही. तो जर पेटला ना, आता कोयता घेऊन ऊस तोडतो तो काळ्या मातीत झोपणारा राहणारा रांगडी समाज आहे. तो जर पेटला ना, तुम्हाला पळताभुई थोडी होणार आहे. त्यामुळे तुम्ही या प्रकरणामध्ये आजपासून जर कोणी हस्तक्षेप केला ना, तो खपून घेतला जाणार नाही. शिवसेना देखील तेवढ्या ताकदीने अन्यायाविरुद्ध उभी राहणार. जे आहे ते आहे ना, इशारा आहे ना.